नमस्कार, मी संदीप सभाळ. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव, बोधिसत्व, वंचित शोषित दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मजूर मंत्री, कायदे मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अर्थात त्यांच्या स्मृतीस प्रथम वंदन करतो आणि या लाईव्हला सुरुवात करतो. यंदा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करतोय आणि याच निमित्तानं हे लाईव्ह आहे. मला खात्री आहे आपण सर्वजण हे लाईव्ह अगदी शेवटपर्यंत पाहाल, कारण या लाईव्हचा माझा विषयच आहे, आंबेडकर आम्हाला कळले का हो? खरं तर आज आपण सर्वांनी आंबेडकरांना, त्यांच्या विचारांना ऐकायलाच हवं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही थोर व्यक्ती, महामानव तुमच्या आमच्या या भारतभूमीत जर जन्मास आली नसती तर कदाचित मी देखील आज तुमच्याशी हा संवाद साधू शकलो नसतो. कारण व्यक्ती स्वातंत्र्याची बंधनं जी तुम्हा आम्हा सर्वसामान्यांच्या, बहुजनांच्या माथी टाकण्यात आली होती, माथी लादण्यात आली होती, ती सगळी बंधनं नष्ट करून तुम्हा आम्हाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा त्रिसूत्री मंत्र या आंबेडकरांनीच घालून दिला. आणि तो मंत्र जर आपल्याला मिळाला नसता तर आज आपण तरलो नसतो. आणि म्हणूनच आज केवळ भारतात नव्हे तर परदेशात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती निश्चितपणे उत्साहात साजरी केली जाणार. आणि याच अनुषंगानं आंबेडकरांचं बालपण, त्यांचं शिक्षण, त्यांनी वेचलेले कष्ट, त्यांनी केलेला संघर्ष, त्यावेळचा अस्पृश्य या शब्दांना पूर्णपणे नष्ट करून त्यांच्यासाठी एक सर्वोच्च प्रकाशमय वाट निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी घालून दिलेला आदर्श, या सगळ्याच गोष्टींची चर्चा खरं तर व्हायलाच. आणि याच चर्चेच्या अनुषंगानं त्यांचा संपूर्ण जीवनपट मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात एवढ्या कमी वेळात ते शक्य नाहीये, पण जेवढा काही वेळ माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीमध्ये घालवता येईल ते आपल्यासाठी सार्थक असेल. आणि याच दृष्टीनं मी हा प्रयत्न करणार आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई, म्हणजे त्यांचं निधन झाल्यानंतर बाबासाहेबांचं सगळं संगोपन, पालन पोषण त्यांच्या आत्तेनं केलं, म्हणजे वडिलांची बहीण. आणि 12 वर्षांचा होईपर्यंत हेच भीमराव, हाच भीमा, अगदी लाकडं सुद्धा फोडली आहेत त्यांनी, माळी काम केलंय, गुरं वळण्याचं सुद्धा काम केलंय. कोणत्याही कामात त्यांनी कधी लाज बाळगली नाही. तिकडे घरात वडील सुभेदार आणि चांगले सवरलेले, सुशिक्षित, शिवाय ते कबीरपंथी होते. घरात आध्यात्मिक व्यासंग होता. आणि अशा विद्याव्यासंगी असलेल्या व्यक्तीनं तब्बल 14 वर्षे नॉर्मल शाळेत शिकून, मास्टर डिप्लोमा मिळवून हेडमास्टरकी देखील केली. आणि मग मात्र आपल्या मुलाला, म्हणजे भीमाला, भीमरावांना इंग्रजी शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी मुंबई गाठली. अर्थात आंबेडकरांना नवनवीन पुस्तकं, वाचनाची आवड ही आपल्या वडिलांमुळेच लागली.
कारण घरात रामायण महाभारत यांचं वाचन होत होतं. कबीरांचे दोहे, संत तुकारामांचे अभंग, मुक्तेश्वरांचे वचन, या सगळ्या गोष्टी या घरामध्ये होत होत्या. त्यामुळे आंबेडकरांना लहानपणापासूनच वाचनाची आवड लागली. आणि मग एखादं पुस्तक त्यांना हवं असलं की ते वडिलांकडे हट्ट करू लागले. मग अशा वेळी अर्थातच आता एकतर इतकी परिस्थिती काही आर्थिक सुधारलेली नव्हती, तशी हालाकीची परिस्थिती. आणि अशा वेळी माझ्या मुलानं मागितलेलं पुस्तक मी त्याला आणून देणं, यासाठी मग वडिलांचा खटाटोप सुरू होईल. मग ज्या मुली लग्न करून मुंबईलाच राहत होत्या त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडलाच एखादा दागिना घेऊन, जे त्यांनीच लग्नात त्यांना दिले होते, तो दागिना घ्यायचा, एखाद्या मारवाड्याकडे जाऊन तो गहाण ठेवायचा महिनाभरासाठी. नंतर पेन्शन आली की त्या ठरलेल्या तारखेनुसार ते पैसे त्या मारवाड्याला द्यायचे आणि गहाण ठेवलेला दागिना परत करायचा. आणि याच दरम्यान जे पैसे मिळालेले असायचे दागिने गहाण ठेवून, त्यातनं पुस्तक खरेदी करून आपल्या भीमाला, भीमरावांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यायचे. आता एवढं सगळं वडिलांनी केवळ आपला मुलगा शिकावा, मोठा व्हावा यासाठी केलं. त्यानं गुरं वळू नयेत, त्यानं दगडं फोडू नयेत, त्यानं लाकडं फोडू नयेत, तर त्यानं एखादा मोठा ऑफिसर बनावं, उच्च शिक्षित व्हावं, ही त्यांच्या वडिलांची धडपड होती. आणि या सगळ्याच धडपडीच्या माध्यमातून मग मात्र जी बालपणापासून आंबेडकरांना वाचनाची आवड लागली, ती अगदी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत. मग अमुक तमुक पुस्तकं, एखादी महत्वाची बाब जर त्यांना आढळली की ते तात्काळ अमक्या ठिकाणी लिहून ठेवली आहे वगैरे, या टाचण्याच्या भानगडीतच पडायचे नाहीत, कारण ते त्यांच्या लक्षात राहायचं. आणि याच वाचनामुळे त्यांची स्मरणशक्ती दिवसागणिक तल्लख होत गेली. खरं तर वडील लहानपणी अभंग, भजन वगैरे दोहे म्हणायला लावायचे. रामायण महाभारत आदी ग्रंथाचं वाचन देखील करायला लावायचे. पुढे मुक्तेश्वर, संत तुकाराम आदी संत महंतांची कवन, वचन, अभंग आंबेडकरांची तोंडपाठ होऊ लागली. खरं तर आंबेडकर त्यावेळी म्हणायचे की माझ्या इतका मराठी संत कवींचा खोलवर अभ्यास केलेली फार थोडी माणसं असतील. बहिष्कृत भारत, जनता, मूकनायक या साप्ताहिकांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलं. जनता या त्यांच्या मुख्य साप्ताहिकातील संपादकीय सुद्धा ते स्वतःहून लिहायचे. इंग्रजी, मराठी, गुजराती, जर्मन, फ्रेंच अशा अस्खलित 11 भाषा त्यांना अवगत होत्या. त्यातून ते लेखनही करायचे, वक्तृत्वही करायचे. आता वडिलांची इच्छा होती की आंबेडकरांनी BA व्हावं. त्यामुळे मग पहाटे 2 वाजता उठून अभ्यासाला आंबेडकरांना बसावं लागायचं. अर्थात एकच दिवा म्हणजे ती समई, त्यात तेल आणि वात असं किती, ते जोपर्यंत तगेल तोपर्यंत ज्योत तगेल. पण अशा प्रसंगात सुद्धा आंबेडकर अभ्यास करायचे. खरं तर 5 वाजल्यानंतर त्यांच्या घरात कुणालाही अंथरुणात पडायची हिम्मतच व्हायची नाही, कारण की वडिलांचा तसा नियमच होता, 5 वाजले पहाटेचे की अंथरुण सोडायचं. आता मुळातच आंबेडकरांचा जन्म महू, मध्य प्रदेशातलं इंदौर, त्या ठिकाणी एका सैनिकी छावणीत 14 एप्रिल 1891 रोजी झाला. वडील पलटणीत सुभेदार होते. आई 5 वर्षांचीच असताना वारली होती. आणि मग वडिलांना पेन्शन सुरू झाल्यावर हे कुटुंब साताऱ्यात आलं. खरं तर पलटणीत असताना त्यांचा जगाशी काही संपर्क नव्हता, पण जेव्हा ते साताऱ्यात आले तेव्हा त्यांचा थेट या समाजाशी, माणसांशी संपर्क येऊ लागला. आणि इथे मात्र त्यांना
जाणीव झाली ती पहिल्यांदा अस्पृश्य काय असतं याची. कारण त्या काळी त्या वेळेत जेव्हा ते साताऱ्यात गेले तेव्हा त्यांचे केस कापायला देखील कुणी धजावत नसायचं, कुणी पुढे येत नसायचं. अशा वेळी त्यांच्या बहिणींनी आंबेडकर आणि त्यांच्या भावंडांचे ओट्यावर बसून केस कापले. त्यावेळी इतके सगळे केस कापणारे साताऱ्यात आहेत, पण आपले केस कापायला काय येत नाहीत याची जाणीव त्यांना पहिल्यांदा झाली. मग दुसरा प्रसंग तर याच्याही पेक्षा भयानक आहे. म्हणजे कसं त्या काळचं जीवन, स्पृश्य अस्पृश्य दलित शूद्र ही प्रत्यक्ष वागणूक त्यांना प्रत्यक्षात पाहायला कशी मिळाली याचे एक दोन प्रसंग अक्षरशः अंगावर शहारे आणणार. त्यांचे वडील नोकरीनिमित्त गोरेगावात होते आणि हे सगळे साताऱ्यात. त्यामुळे गोरेगावातून एक दिवशी वडिलांनी पत्र धाडलं, बाबा तुम्ही सगळे गोरेगावला निघून या. मग त्यांनी काही पैसे पाठवले होते, त्यात त्यांनी छान कपडे वगैरे पण घेतले आणि पहिल्यांदाच आगगाडी म्हणजे आताच रेल्वे, पहिल्यांदाच आंबेडकर रेल्वेत बसून प्रवास करणार होते. अर्थात आगगाडी सुद्धा पाहिली नव्हती कधी त्यांनी. त्यामुळं याच दरम्यान त्यांनी एक पत्र धाडलं आपल्या वडिलांना, पण त्या नोकराच्या हलगर्जीपणामुळे त्यांना ते काही पत्र मिळू शकलं नाही. आता त्यांना असं वाटलं की आपल्याला घ्यायला स्टेशनवर नोकर वगैरे येतील वगैरे, पण तसं काहीच झालं नाही. आगगाडीतून बसले, उतरले, पुढे अर्धा पाऊण तास ते वाट पाहत बसले, पण त्यांना कोणी घ्यायलाच आलं नाही. मग मात्र स्टेशन मास्तरनं हे पाहिलं की या स्टेशनवर दुसरं कोणीच नाहीये, केवळ ही 2-4 मंडळी आहेत, मुलं आहेत. मग मात्र त्या स्टेशन मास्तरनं त्यांना विचारलं की तुम्ही कोण आणि कुठून आलात. त्यावेळी आंबेडकरांनी एकतर जो पोशाख घातला होता त्यामुळे त्या पोशाखात ते अगदी ब्राह्मण वाटत होते. त्यामुळे त्याच वेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही महार आहोत. आणि हे कळल्यानंतर तात्काळ 5-6 पावलं तो स्टेशन मास्तर देखील मागे गेला. आता मात्र कुणी त्यांना गाडीतून गोरेगाव म्हणजे वडिलांच्या ठिकाणी कोण नेणार आहे की नाही हा प्रश्न त्यांना पडला. पण त्यावेळी स्टेशन मास्तरला दया आली आणि काहीतरी बंदोबस्त करायचा म्हणून त्यांनी प्रयत्न केला. शेवटी कसाबसा एक गाडीवान तयार झाला. आता या गाडीवानानं पहिल्यांदाच एक अट घातली. त्याने असं म्हटलं की मी काही गाडी हाकणार नाही. आता पलटणीत राहिल्यामुळं आंबेडकरांना हे सगळी याची सवय होती, त्यामुळे त्यांनी स्वतः गाडी हाकली. मग पुढे काही अंतर गेल्यानंतर एक नाला लागला. त्यावेळी तो गाडीवान म्हणाला की आता इथंच भाकरी खाऊन घ्या, पुढे तुम्हाला कोणी पाणी सुद्धा पाजणार. आंबेडकरांना काही कळालंच नाही, पण ठीक आहे आता त्यांनी सांगितलं म्हणून भाकऱ्या खायला त्यांनी सुरुवात केली. सोबत काही बांधून आणली होती. आता ती भाकरी खायला सुरुवात केली, पण पाणी तर प्यायला पाहिजे. तर पाणी प्यायचं तर त्या नाल्याचं, तेही अस्वच्छ, ज्यात शेण पडलेलं. आता एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा गाडी सुरू झाली. त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर बरीच रात्र झाली होती. आता इथून आपण गोरेगावला जाऊ की नाही हा प्रश्न देखील या सगळ्या भावंडांना पडला होता. शेवटी एका टोल नाक्यावर गाडी येताच त्यांनी सगळ्यांनी गाड्यातून उड्या मारल्या आणि आम्ही कुठं भाकरी खाऊ शकतो का असं टोल नाक्यावरल्या एका मनुष्याला विचारलं. पण त्या व्यक्तीनं अगदी उर्मटपणानं उत्तर दिली आणि एक लांब डोंगर दाखवला, त्याच्यावर पाणी मिळेल म्हणून सांगितलं. शेवटी कशी तरी टोल नाक्यावर या सगळ्यांनी रात्र काढली आणि सकाळ पुन्हा झाल्यानंतर गाडी चालू झाली. शेवटी दुपारी कसे बसे हे सगळे आपल्या वडिलांच्या ठिकाणी पोहोचले. आता हे प्रसंग त्या काळात अनुभवल्यानंतर पहिल्यांदा आंबेडकरांना कुठेतरी हे जाणवू लागलं की माणूस माणसाला का दूर लोटतोय, म्हणजे कुठेतरी जातीभेद आहे, कुठेतरी स्पृश्य अस्पृश्य उच्च नीच हा प्रकार त्यांना त्यावेळी पहिल्यांदा बघायला मिळाला. खरं तर आंबेडकरांना वाचनाची प्रचंड आवड. ते ग्रंथवेडेच होते. म्हणजे वाचन करताना टिपणं वगैरे काढणं हे सुरुवातीला त्यांनी केलं नाही, पण नंतर जसजसे मोठे ग्रंथ त्यांच्या हातात यायला लागले तेव्हा ते कार्ड्स तयार करायचे टिप्पणाचे आणि ते जपून ठेवायचे. म्हणजे त्यांनी एवढं जबरदस्त वाचन केलंय ना की म्हणजे थोडक्यात
त्यांचं वाचन लेखन करताना त्यांना जेवण करायचं सुद्धा भान राहायचं नाही. त्यांना कंटाळा यायचा नाही, त्यांना थकवा यायचा नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मला सर्वात जास्त आनंद जर आयुष्यात कधी झाला असेल तर जेव्हा माझं एखादं पुस्तक प्रसिद्ध झालं असेल. म्हणजे असे आंबेडकर ज्यांना आपले परमस्नेही स्नेहसोबती कोण वाटायचे तर पुस्तकं आणि ग्रंथ. याच दरम्यान इकडे त्यांना बडोद्याची नोकरी लागली होती आणि बडोद्याला नोकरीला जाऊ नये, त्या ठिकाणी तुझा अपमान होईल असं वडिलांना वाटायचं, म्हणून वडिलांनी या गोष्टीला नकार दिला. आता आंबेडकरांनी BA देखील पूर्ण केलं होतं, पण आंबेडकरांनी काय हट्ट सोडला नाही. अर्थात स्कॉलरशिप वगैरे परदेशात जाऊन शिक्षण वगैरे घ्यायचं होतं त्यांना, पण त्यावेळी खरं तर इकडे वडिलांची इच्छा होती जाऊ नये, पण आंबेडकरांची इच्छा होती जावंसं. शेवटी ते गेलेही आणि ते गेल्यानंतर मात्र इकडं वडील एकाएकी आजारी पडले. आता हे कळाल्यानंतर ते तात्काळ बडोद्याहून निघाले, सुरतला गाडीतून उतरले, रेल्वे गाडीतून, आणि जेणेकरून बाबा आपण सुरतला बर्फी मिळते, वडिलांना घेऊन जावं, जरा त्यांना बरं वाटेल म्हणून. पण त्याच दरम्यान त्यांची गाडी सुटली. शेवटी दुसऱ्या गाडीची मुकाट्यानं वाट पाहावी लागली. मग दुसऱ्या दिवशी ते घरी पोहोचले. अर्थात वडिलांची तब्येत अत्यंत खालावलेली होती. वडिलांनी जवळ घेतलं, मायेनं हात फिरवला अंगावरून आणि त्यानंतर वडिलांनी प्राण सोडला. अर्थात आपण जर थांबलो नसतो सुरतला तर कदाचित वडिलांशी शेवटचं बोलणं झालं असतं किंवा त्यांना आपण जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवता आला असता, पण या गोष्टी त्यांच्या हातात नव्हत्या. आता या दरम्यान जो अलीकडचा प्रसंग आहे साताऱ्यातला, ज्यावेळी ते साताऱ्यात शिकायला गेले होते, कारण की सगळे तिथून पलटणीतून बाहेर पडले, म्हणजे जेव्हा पेन्शन घेऊन आता ते पेन्शनवर होते, त्यावेळी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की मुळातच आंबेडकर हे ज्या गावात राहायला गेले होते, म्हणजे खेड तालुक्यातलं दापोलीपासून 5 मैलावरचं गाव आहे आंबावडे म्हणून. त्यामुळे या सगळ्यांना आंबावडेकर असं लोक म्हणायचे, स्थानिक लोक. आता तेच नाव मुळातच कॅटलॉगला पण लागलं होतं. पण याच साताऱ्यामध्ये शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी आंबेडकर आडनावाचे एक शिक्षक होते आणि त्यावेळी खरं तर जेव्हा मधली सुट्टी व्हायची, दुपारची सुट्टी आपण ज्याला म्हणतो, डबा खायची, तेव्हा आंबेडकरांना त्यांच्या शाळेपासून घरी जावं लागायचं, बरंच अंतर असायचं. आणि हे सगळं पाहून अर्थात आंबेडकर गुरुजींना वाईट वाटलं. म्हणजे त्यांचं विशेष खरं म्हणजे आंबेडकरांवर प्रेम होतच. मग त्यांनी असं ठरवलं की आपण तुला तिकडे एवढ्या अंतरावर घरी जावं लागतं, त्यापेक्षा मीच तुला दुपारची भाकर आणत जाईन. आता अर्थात शिवाशिव होऊ नये म्हणून ते वर्ण त्यांच्या हातात भाकरी टाकायचे, आंबेडकर देखील खायचे वगैरे. आणि त्याच वेळी आंबावडेकर गुरुजींना असं वाटलं की हे जे आंबावडेकर आडनाव आहे जरा आडनीट वाटतंय, त्यामुळे हे बदलून आपण आंबेडकर असं आडनाव ठेवूयात. आणि मग पुढे कॅटलॉगला तेच नाव आंबेडकरांचं लागलं. आता हे सगळं झालं असल्यानंतर खरं तर आंबेडकरांचं जे शिक्षण आहे, अर्थात मी सगळ्यात शेवटी आंबेडकरांची सगळी शैक्षणिक पदव्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहेच, पण मुळात या सगळ्या प्रकारामध्ये आंबेडकर इंग्लंडला जेव्हा होते तेव्हा जो अभ्यासक्रम 8 वर्ष पूर्ण करायला लागतात तो त्यांनी अगदी 2 वर्ष 3 महिन्यांतच संपवला होता. त्यासाठी ते 24 तासातले 21 तास अभ्यास करत असत. आणि नंतर वयाच्या 40 नंतर देखील ते 18 तास खुर्चीत बसून पुस्तक वाचत असत आणि रोजचे जे काही त्यांचे अभ्यासाचे काही मुद्दे आहेत किंवा टिप्पण्या असतील ते काढत असत. म्हणजे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पुढं भारतातलं एक दलित समाजातलं पोर गोलमेज परिषदेला जाऊन इंग्लंडमध्ये या ठिकाणी राष्ट्रीय भवितव्यता निर्माण करण्याच्या चर्चेत सहभागी होईल असं कुणाला तरी वाटलं असेल का? या विषयावर देखील नंतर खूप चर्चा झाली आणि खरं तर हे फक्त आंबेडकरांनाच जमू शकतं, इतर कुणाला नाही. हेच संपूर्ण दुनियेला जगाला कळून चुकलं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आंबेडकरांच्या आयुष्यातला तो म्हणजे घटना समिती.
आणि तो जसा आंबेडकरांच्या आयुष्यात आला त्यानंतर सगळ्या भारतीयांच्या आयुष्यात आला, ती म्हणजे राज्यघटना. या घटना समितीत आंबेडकरांनी प्रवेश करू नये किंवा त्यांना प्रवेश दिला जाऊ नये यासाठी त्या काळी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. म्हणजे आपल्या राष्ट्राची घटना तयार करण्याची कामगिरी माझ्या शिरावर आली असं आंबेडकरांनी म्हटलंय. पण घटना समितीत प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे 1946 ते 47 दरम्यान जी निवडणूक झाली, त्यांचा जो पक्ष होता शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्या पक्षाचा पराभव झाला होता. आणि एका बाजूला प्रबळ राजकीय सगळे पक्ष, तर दुसऱ्या बाजूला माझा बिचारा दीनदुबळ्यांचा अस्पृश्य समाजाचा पक्ष. त्यामुळं कॅबिनेट मिशन नंतर आपल्या योजनेत अस्पृश्य समाजाचा उल्लेखही त्यावेळी केला गेला नाही, उलट वगळण्यात आलं. त्यामुळं आपल्या लोकांचा कुठून का होईना पण घटना समितीत प्रवेश करून घेण्यासाठी आणि अस्पृश्य समाजाच्या कल्याणासाठी माझं घटना समितीत जाणं अत्यंत गरजेचं होतं असं आंबेडकरांना वाटू लागलं. आणि याच वेळी त्यावेळच्या काँग्रेसमधल्या काही लोकांनी, खरं तर काही राजकारण्यांनी यामध्ये खोडता घातला. घटना समितीत मी निवडून येऊच नये म्हणून सर्व ठिकाणी कुलप लावण्यात आली. म्हणजे महाराष्ट्रातून नाही तर मग मी बंगाल प्रांतातून घटना समितीत शिरण्याचा मार्ग शोधून काढला. बघा आंबेडकरांनी कशी माहिती दिली आहे. घटना समितीत प्रवेश कसा झाला फार अत्यंत महत्वाचं आहे ऐकणं. राष्ट्राची घटना आपण करावी अशी काही माझी महत्वाकांक्षा नव्हती. कारण जिथं मला समितीचं सभासदच होणं अवघड होऊन बसलं होतं, तिथं त्या समितीत माझा अधिकार मला गाजवता येईल अशी कल्पना करणं देखील शक्य नव्हतं. कोणत्याही माणसाला घ्या पण आंबेडकरांना आत घेऊ नका असं जणू ठरवण्यातच आलं होतं. त्यामुळे घटना समितीचे दरवाजे तर बंद झाले होतेच, पण खिडक्या देखील बंद करण्यात आल्या होत्या. इतकंच नव्हे, आजूबाजूची भोकं देखील बुजवण्यात आली होती असं आंबेडकरांनी म्हटलं. मात्र सौभाग्य आणि तुम्हा सगळ्यांची साथ, त्यामुळे मला आत पाऊल टाकता आलं. विधी घटनाच अशी होती की ज्याला आत येऊन देण्याचा निश्चयच केला होता आणि त्याच्या शिरावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली. आता ही गोष्ट मला भूषणावं आहेच, तशीच ती तुम्हालाही भूषणावं आहे आणि हे खरंच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून घेण्यात आपल्याला जो अभिनंदन किंवा आपल्याला जो आनंद, आपल्याला जे भूषणावं वाटतं ते इतर कुणाला वाटेल. आणि हे सगळं झाल्यानंतर मसुदा समितीत मला घेण्यात आलं तेव्हा खरं तर म्हणजे आश्चर्याचा धक्काच बसला. पण नंतर मसुदा कमिटीचा चेअरमन म्हणून माझी निवड झाली तेव्हा मात्र आश्चर्याचा कळस झाला असं आंबेडकरांनी म्हटलं. खरं तर सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, घटनात्मक सल्लागार सर BN राव, सरकारचे प्रमुख ड्राफ्ट्समन AN मुखर्जी या सर्वांच्या कार्याचा गौरवोल्लेख देखील आंबेडकरांनी यावेळी केलाय. घटना तयार करण्यात या सर्वांसह प्रत्येक सभासदाचं बहुमूल्य योगदान आहे हेही आंबेडकरांनी म्हटलंय. 141 दिवस मसुदा समितीचं कामकाज झालं. या मूळ घटना मसुद्यात 395 कलम आणि 8 परिशिष्ट आहेत. आता घटनेवरील आंबेडकरांचं शेवटचं जे भाषण आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. यातलं काही सार मी फक्त तुमच्यासाठी सांगणार आहे. लोकशाहीचं अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर आपण सर्वात आधी एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे आपलं सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गाने अवलंब केला पाहिजे. दुसरी गोष्ट आंबेडकरांनी सांगितली आहे, भारताच्या राजकारणात भक्ती आणि व्यक्ती महात्म्य पूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी जगातल्या इतर कोणत्याही देशात घालत नाही. त्यामुळं हे व्यक्ती महात्म्य वाढलं तर भविष्यात हुकुमशाही प्रस्थापित होऊ शकते. त्यामुळं स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य असा कृतज्ञता व्यक्त करणार नाही. शिलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री जशी कृतज्ञ राहू शकणार नाही, तसंच स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतंही राष्ट्र
कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. म्हणून लोकशाहीचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आंबेडकरांनी सांगितली ती म्हणजे लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण केली पाहिजे. हे त्यांचं घटनेवरचं शेवटचं भाषण. आता आंबेडकरांनी त्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान किंवा तात्विक अधिष्ठान देखील सांगून ठेवलं. म्हणजे अगदी 3 ऑक्टोबर 1954 मध्ये आकाशवाणी दिल्ली केंद्रावर त्यांचं भाषण झालं होतं. ते प्रचंड गाजलं. त्यातलं देखील सार मी तुम्हाला सांगतो. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, माझ्या जीवनाचं तत्वज्ञान हे 3 शब्दांमध्ये सामावलेलं आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. पण माझ्या तत्वज्ञानाचं मूळ राजकारणात नसून धर्मात आहे आणि ते माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतून मी स्वीकारलं आहे, असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण संस्था देखील खोलली होती. पीपल्स एज्युकेशन सोसायटी. आपल्या बहुजनांसाठी, आपल्या दलितांसाठी, आपल्या सर्वांच्या शिक्षणासाठी. त्यानंतर त्यांनी त्यासाठी सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेजची देखील स्थापना केली. आपण ऐकताय ना, म्हणजे खरं म्हणजे या लाईव्हच्या माध्यमातून आंबेडकरांचा सगळा जीवनपट, त्यातलं महत्वाचं सार मी तुम्हाला सांगतोय. ते आपल्याला माहित असायला हवं. आम्हाला आंबेडकर कळायला हवेत म्हणून तर मी तुम्हाला आंबेडकर कळले का असं नाही म्हटलं. आम्हाला, आपल्या सगळ्यांना आंबेडकर कळायला हवेत, त्यासाठीच हे सगळं आहे. यामध्ये 20 जून 1946 ला सिद्धार्थ कॉलेजची स्थापना झाली. खरं तर त्यानंतर त्यांनी मिलिंद कॉलेजची देखील स्थापना केली 1950 मध्ये, म्हणजे 4 वर्षांनी. या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुळातच मी जे काही आता या ठिकाणी आपण स्थापना करतोय या कॉलेजची, त्याचं सार काय आहे ते पण त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करून ठेवलेलं आहे. आणि त्याचा अर्थ देखील त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये क्लिअर केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की बौद्ध भिक्षू, एक त्यांनी छोटीशी मस्त गोष्ट सांगितली. म्हणजे मिलिंद कॉलेजचं नाव मिलिंद का ठेवलं हे त्यांनी अगदी मस्त सांगितलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नंतर मिलिंद हा एक मुळात ग्रीक विद्वान होता. नंतर त्यांनी बुद्ध शिकवण अंगीकारली, तो गौतम बुद्धांचा शिष्य झाला. का त्यांनी डॉक्टर आंबेडकरांनी मिलिंद हे नाव ठेवलं हे क्लिअर केलंय. हा मिलिंद ग्रीक होता, शिवाय तो विद्वान होता आणि त्याला या संदर्भामध्ये एक गर्व देखील होता की मी प्रचंड विद्वान आहे. त्यामुळे त्याला वाद घालण्याची इच्छा निर्माण झाली आणि मग यासाठी कोणी भिक्खूच तयार होईना. मग कसं बसं नागसेन यांना तयार करण्यात आलं. नागसेन हे ब्राह्मण होते. मग काय झालं, त्यांच्यात वाद झाला, पण या वादामध्ये मिलिंद याचा पराभव झाला आणि नागसेन जिंकले. आता एक पाली भाषेतलं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे मिलिंद पन्ह. यामध्ये तो वादविवाद मांडण्यात आलाय. नंतर त्याचं मराठी भाषेत देखील पुस्तक निघालं ज्याचं नाव आहे मिलिंद प्रश्न. या पुस्तकामध्ये शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत याची उत्तम मांडणी झालेली आहे, केलेली आहे. म्हणून आपल्या कॉलेजचं नाव मिलिंद कॉलेज असावं असं आंबेडकरांना वाटलं आणि त्यामुळे त्यांनी या कॉलेजचं नाव मिलिंद ठेवलं. खरं तर ज्यांना कित्येक शतक असं अज्ञानात अडकून ठेवलं त्या सगळ्यांना याची जाणीव व्हावी. काय की सुशिक्षित होताना आपल्याला गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांचं स्मरण होणं गरजेचं आहे. कारण गौतम बुद्धांनी स्पष्ट केलं होतं, म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध, म्हणून सिद्धार्थ कॉलेज नाव ठेवलं होतं की प्रत्येक मनुष्याला जशी अन्नाची गरज आहे तशी विद्येचीही गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. आणि यासाठी गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ म्हणून सिद्धार्थ कॉलेज आणि त्यांचे शिष्य मिलिंद म्हणून मिलिंद कॉलेज अशी नावं ठेवण्यात आली. नंतर आंबेडकरांनी आपण राजकारणात का प्रवेश केला याचं देखील उत्तर दिलं. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं की दलितांनी शिकावं, सरकारी नोकरीत जावं आणि खेड्यापाड्यातल्या
माझ्या दलित बांधवांचं जीवनमान उंचावं यासाठी मी राजकारणात प्रवेश केला. बघा, म्हणजे राजकारणात का प्रवेश करतात आत्ताचे राजकारणी याबद्दल मी काही बोलणार नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी राजकारणात का प्रवेश केला याचं उत्तम उदाहरण दिलं. केवळ समाजकारण, 0% पॉलिटिक्स, केवळ समाजकारण. केवळ 3 उद्देश होते त्यांचे. एक, पहिला महत्वाचा, एक तर मुळातच दलितांना या कुठल्याही परिस्थितीत शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांनी सरकारी नोकरीत त्यांनी जायला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे सरकारी नोकरीत त्यांना स्थान मिळालं पाहिजे, आणि तिसरं म्हणजे खेड्यापाड्यातला जो माझा दलित बांधव समाज आहे त्याचं जीवनमान, राहणीमान उंचावलं पाहिजे. आता ही सगळी भूमिका त्यांनी राजकारणात जाऊन शेवटपर्यंत निभावली. ते त्याप्रमाणे वागले सुद्धा. खरं तर आंबेडकर आणि गौतम बुद्ध हे नातं अत्यंत म्हणजे इतकं जवळचं आहे की शेवटी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पण याआधी ते पहिल्यांदा बुद्ध धर्माकडे का वळाले, त्याच्याही आधी ते बुद्ध शिकवणीकडे का वळाले हे समजून घेणं फार गरजेचं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे मुळातच धार्मिक वृत्तीचे होते आणि कबीरपंथी होते, त्यामुळं त्यांचा काही व्यक्तिपूजेवर मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4थी पास झाल्यानंतर समाजानं एक जाहीर सभा भरवायचं ठरवलं आणि कौतुक सत्कार सोहळा वगैरे हे त्यांच्या वडिलांना कळालं. पण वडिलांनी स्पष्टपणे या गोष्टीला नकार दिला. पोरग बिघडेल, डोक्यात हवा शिरेल म्हणून असला काही सत्कार बित्कार काही करायचा नाही. आता हे झाल्यानंतर ही सगळी मंडळी त्या कालच्या जे दादा केळुस्कर होते त्यांचं सुभेदार ऐकत होते किंवा त्यांची मैत्री होती म्हणून त्यांच्याकडे गेले. शेवटी केळुस्करांनी सुभेदारांचं मन वळवलं आणि एक छोटेखानी कार्यक्रम झाला. आता या कार्यक्रमामध्ये दादा केळुस्करांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट म्हणून एक पुस्तक बक्षीस दिलं आणि ते पुस्तक होतं त्यांनी स्वतःहून लिहिलेलं गौतम बुद्धांच्या जीवनावरच. आता ते पुस्तक जेव्हा हातात पडलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की अरे महाभारत वाचलंय, रामायण ग्रंथ वाचला, आणखी संतांची कवनं वचनं कबीर दोहे सगळं वाचलं किंवा आपल्या घरातच हे सगळं होतं, पण मग मला बुद्ध वाङ्मयाचं पुस्तक का कधी कुणी आणून दिलं नाही याच्यावर त्यांच्या वडिलांशी बराचसा खल देखील झाला. अर्थात हे सगळं झाल्यानंतर त्यांच्याच हातून पुढं भविष्यात बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ साकारला गेला, जो तुमच्या आमच्यासाठी आज अत्यंत वंदनीय पवित्र मानला जातो. खरं तर आंबेडकरांनी तो ग्रंथ लिहिला फार नंतर, पण त्याच्या आधी कोलकात्यामधील एक महाबोधी सोसायटी आहे आणि या सोसायटीनं वैशाखी आपल्या विशेषांकासाठी आंबेडकरांना एक लेख लिहायला सांगितलं होतं. त्यावेळी आंबेडकरांनी लेख जो लिहिला त्यातली वाक्य फार महत्वाची आहेत. ती वाक्य मी तुम्हाला सांगतो. विज्ञानानं जागृत झालेला समाज स्वीकारेल असा बुद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे. त्याविना हा समाज नष्ट होईल. या आधुनिक जगात बुद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानव जातीचे रक्षण करू शकेल. 1951 साली या वैशाखी विशेषांकासाठी आंबेडकरांनी हा लेख लिहून पाठवला होता. अर्थात नंतर आंबेडकर अमेरिकेत जेव्हा गेले उच्च शिक्षणासाठी, तेव्हा मात्र त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचंड अभ्यास केला, खूप वाचन केलं, ग्रंथ वाचले, पुस्तकं वाचली, त्यावर खूप विचार केला, मंथन केलं आणि त्यातून मग बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ साकारला गेला. अर्थात त्यात त्यांनी खूप छानपैकी सार लिहून ठेवलेला आहे, बुद्ध धर्म म्हणजे काय, आणि खूप सुंदर. खरं तर याच बुद्ध धर्म म्हणजे काय याचा अगदी थोडक्यात वर्णन त्यांनी त्या ग्रंथात केलेलं आहे की गौतम बुद्धांना जेव्हा पहिल्यांदा 5 शिष्य लाभले त्यावेळी त्यांना पंचवर्गीय भिक्षू म्हटलं गेलं आणि मग 40 शिष्य झाल्यानंतर बुद्धांनी त्यांना अनुज्ञा केली
की आता तुम्ही धर्मप्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आणि त्यांना पाठवूनही दिलं. मग अशा वेळी बुद्ध धर्माची व्याख्या काय हे सांगावं लागेल. म्हणून गौतम बुद्धांनी सांगितलेली व्याख्या अतिशय सोप्या शब्दात, सोप्या भाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णन केली आहे. त्यांनी असं म्हटलं, बहुजन हिताय बहुजन सुखाय. बघा, गौतम बुद्धांनी सांगितलेली ती जी व्याख्या फार महत्वाची आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हिताय सुखाय देव मनुस्सानम आदि कल्याणम मध्य कल्याणम अंत कल्याणम. म्हणजे बुद्ध धर्म हा लोकांच्या हिताकरिता, सुखाकरिता, त्यांच्यावर प्रेम करण्याकरिता. हा धर्म नुसत्या माणसांनीच स्वीकारून चालणार नाही, तर तो देवांनी सुद्धा स्वीकारायला हवा. ज्याप्रमाणे ऊस हा मुळातही गोड असतो, मध्येही गोड असतो आणि शेंड्यालाही गोड असतो, त्याप्रमाणे बुद्ध धर्म सुरुवातीलाही कल्याणकारक आहे, मध्येही कल्याणकारक आहे आणि शेवटीही कल्याणकारक आहे. जो धर्म माणसाचं कल्याण साधायला कारणीभूत ठरेल तोच खरा धर्म. अतिशय सोप्या भाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं वर्णन केलं. आता आंबेडकरांनी हे देखील स्पष्ट केलं की कुणी मला घडवलं. त्यांनी 3 गुरूंची नावं घेतली आणि 3 उपास्य दैवत देखील सांगितले. ते 3 गुरु कोण? अर्थातच पहिले भगवान गौतम बुद्ध. त्यांनी जे 3 फक्कड गुरु केले आयुष्यामध्ये, त्यांनी पहिलं नाव घेतलं, माझ्या जीवनात ज्यांनी क्रांती घडवून आणली ते म्हणजे पहिले गौतम बुद्ध. जगात बौद्ध धर्मासारखा दुसरा धर्म नाही, हे त्यांचं वाक्य होतं. दुसरे गुरु म्हणजे कबीर साहेब. त्यांच्या ठिकाणी भेदभावच नव्हता, म्हणून तर ते म्हणायचे, मानस होना कठीण है तो साधू कैसा होत. अरे जिथं माणूस बनणंच कठीण होऊन बसलंय, अवघड होऊन बसलंय, तिथं तो साधू कधी बनायचा. आणि तिसरे गुरु म्हणजे अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी मला माझ्या आयुष्यात मोलाचं मार्गदर्शन केलं. आंबेडकरांनी आपल्या 3 गुरूंची नावं सांगितली. वडिलांकडून अर्थात विद्येचा वारसा त्यांना लाभलाच, पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी बुद्ध शिकवणीतून घेतलेलं सार, कबीरांच्या दोह्यातून मिळवलेली शक्ती आणि महात्मा फुलेंच्या विचारातून मिळवलेलं सामर्थ्य, या आधारावर आपलं आयुष्य संपूर्ण दलितांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, वंचित शोषितांसाठी, तुम्हा आम्हासाठी खर्ची पाडलं. त्यांनी 3 उपास्य दैवत देखील सांगितले. एक अर्थातच विद्या, म्हणजेच पुस्तक. विद्येशिवाय काहीच नाही. आपल्याला आठवत असेल महात्मा फुलेंनी म्हटलं, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. या सगळ्या गोष्टी. आणि मग महात्मा फुले त्यांचे गुरुच होते. शेवटी विद्येशिवाय काहीच नाही, अन्नाप्रमाणे विद्या तितकीच आवश्यक आहे, हे त्यांनी जीवनाचं सार शोधून काढलं. आणि अर्थात जसा एखादा प्रियकर प्रेयसीवर उत्कंठेने प्रेम करतो, तितकंच प्रेम माझं माझ्या पुस्तकांवर आहे, असं आंबेडकर म्हणायचं. आणि दुसरा विनयशीलता. विनयशीलता म्हणजे लीनता, लाचारी नव्हे, नम्रता, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. परळला 10x10च्या खोलीत कित्येक वर्ष आंबेडकरांनी काढली. इतकंच नव्हे, कण्याची भाकर आणि कण्याचा भात खाल्ला, पण कधी कुणापुढं हात पसरले नाही. केवढी मोठी आसामी, किती ओळखीची माणसं, पण आंबेडकरांनी कधीही आपली विनयशीलता सोडली नाही. आणि तिसरं म्हणजे त्यांचं उपास्य दैवत अर्थात शील संवर्धन. आता आंबेडकरांनी आयुष्यात जे काही शिक्षण मिळवलं, त्यामध्ये परदेशात जाण्यासाठी जी स्कॉलरशिप त्यांना मिळाली ती म्हणजे बडोदे संस्थानाकडून महाराजा सयाजीराव गायकवाड, अर्थात त्यांच्या आयुष्यातलं अमूल्य असं व्यक्तिमत्व. त्यांच्यातला एक डायलॉग आहे, तो फार महत्वाचा आहे. आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं, पण अर्थातच विद्यावेतन हवं, स्कॉलरशिप हवी. त्यामुळं महाराजा सयाजीराव गायकवाडांकडे ते गेले, बडोदा संस्थानात गेले. आणि मग महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक संवाद झाला. तो संवाद फार महत्वाचा आहे. महाराज विचारतात, तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करावासा वाटतो?
त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि विशेषतः पब्लिक फायनान्स. आता त्यावर महाराज म्हणाले की या विषयांचा अभ्यास करून तू पुढे काय करणार? त्यावर डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, मला माझ्या समाजाची अवनती अवस्था कशी सुधारावी याचं मार्ग दिसेल आणि त्या मार्गांनी मी समाज सुधारणेचं कार्य करेन. आता यावर महाराज म्हणाले, पण तू तर आमची नोकरी करणार आहेस ना, मग तुला अभ्यास, नोकरी आणि समाजसेवा या गोष्टी कशा काय करता येतील? त्यावर डॉक्टर म्हणाले, मला संधी तर द्या, ती मिळाली तर मी या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पार पाडेल. अर्थात हे सगळं ऐकल्यानंतर महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्ज करायला सांगितला आणि मग त्यानंतर त्यांना परदेशात पाठवण्यासाठी अर्थातच त्यांचा विचार झाला. बडोदे सरकारची स्कॉलरशिप देखील त्यांना मिळाली आणि उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्क म्हणजे अमेरिकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. अर्थात खरं तर परदेशातून परत जेव्हा ते आले त्यावेळी आता नोकरी करणं भाग आहे. बडोदा संस्थानाची नोकरी करणं अत्यंत गरजेचं होतं, कारण की तसं करार पण झाला होता. आता ते जेव्हा बडोद्यात आले तेव्हा प्रश्न पडला पुन्हा राहण्याचा, कारण की इथली परिस्थिती परत तशीच, तोच जातीभेद, तीच सगळी वर्णव्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अशात खितपत पडलेले शोषित, वंचित. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना राहायला सुद्धा घर मिळेना, ना कुणी हिंदू देईना ना कुणी मुसलमान देईना. आता करायचं काय? शेवटी मग एका धर्मशाळेत त्यांनी पारशी म्हणून राहायला सुरुवात केली, कारण तिथं एका धर्मशाळेच्या रखवालदारानं रोज 2 रुपये देणार असाल तर मी तुम्हाला राहायला जागा देईन असं कबूल केलं. आणि मग शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एलजी सोराबजी या नावानं त्या ठिकाणी राहायला लागले. अर्थात बडोद्याला एक महाराचं पोर आलंय जे आपल्या ठिकाणी नोकरी करतंय, ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली, त्याची कुणकुण अनेकांना लागली. मग मात्र पारशी समाजातील काही 20 एक बांधव लाट्या काट्या घेऊन आले आणि थेट आंबेडकरांना घेरून त्यांनी विचारलं की बाबा तू कोण, कुठला? त्यावर आंबेडकरांनी अगदी उत्तर दिलं, मी हिंदू आहे. पण ते काय ऐकेनात. शेवटी 8 तासांची कशी बशी मुदत आंबेडकरांनी मागून घेतली. राहण्यासाठी जागा शोधायचा प्रयत्न केला, मित्रांना विचारून पाहिलं, पण कुठेच काही जमलं नाही. शेवटी त्याच रात्री त्यांना नोकरी सोडून देऊन पुन्हा एकदा मुंबई गाठावी लागली. एवढा उच्च विद्या विभूषित, महान शिक्षण घेतलेली ही व्यक्ती, पण या जाती व्यवस्थेच्या या सगळ्या गोंधळात इतका अडकून पडला की या अस्पृश्यतेच्या भडागणीनं महाराजांचं आंबेडकरांचं अंतःकरण होरपळलं आणि शेवटी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. आता मुळातच या सगळ्या गोष्टींमध्ये आंबेडकरांनी कायम आपल्याला सगळ्यांनी दूर सारलंय ना, मग जवळ करणारी एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे पुस्तक, माझे ग्रंथ, हेच लक्षात ठेव. आणि मग मात्र आपले परमस्नेही स्नेही सोबती फक्त ग्रंथ असतील याकडे कॉन्सन्ट्रेट केले. खरं तर सिद्धार्थ कॉलेजला त्यांनी आपला ग्रंथसंग्रह अर्पण केला होता, म्हणजे बहाल केला होता किंवा दिला होता. त्यावेळीची एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. तेव्हा त्यांनी मस्त म्हटलंय, अतिशय म्हणजे खरं म्हणजे वाखाणण्यासारखं आहे, मला समाजानं दूर लाथाडलं, जगापासून मी दूर झालो, साऱ्यांनी मला दूर केलं, परंतु या ग्रंथांनी मला आसरा दिला. म्हणून एखादं पुस्तक दुसऱ्याला द्यायचं म्हटलं की माझ्या जीवावर येतं. माझं ग्रंथालय खरेदी करणं म्हणजे माझा प्राण मागण्यासारखं आहे. आता 1956चा हा किस्सा आहे. खरं तर 1956 मार्च मधला एका शनिवारी कुठल्या तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी खुर्चीवर बसून आपलं काहीतरी लिहित होते. त्यावेळी त्यांनी उद्या सकाळी लवकर ये असं नानकचंद रत्तू यांना सांगितलं. अत्यंत जवळची व्यक्ती, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग रट्टू देखील रविवारी सकाळी लवकर आले. आता झालं असं की बाबासाहेब तसेच खुर्चीत बसून होते आणि त्यांचं इकडे तिकडे लक्षच जाईना. शेवटी 5 मिनिटं झाली. मग रट्टूने आपले 2-3 पुस्तकं टेबलावरची हलवण्याचा प्रयत्न केला,
त्यावेळी आंबेडकरांनी हळूच वर बघितलं तर अरे तू अजून गेलाच नाही का असं विचारलं. त्यावेळी रट्टूंनी सांगितलं की मी मध्यरात्रीच गेलो आणि आता इथे आलोय पण तुमचं लक्ष नाहीये. ते म्हणाले अरे म्हणजे दिवसही झाला आणि उजाडलं सुद्धा तरी देखील मी अजून इथे लिहितच बसलोय की. याचाच अर्थ आंबेडकरांनी एकदा वाचन करायला घेतलं, लेखन करायला घेतलं ना की त्यांना कशाचंही भान नसायचं. आपण जेवलोय का काही खाल्लंय पिल्लंय काही घेणं नाही, ते त्यातच घडून जायचे, रमून जायचे. शेवटी 15 मार्च 1956 रोजी बाबासाहेब ते त्या दिवशी जे लिहित होते ना ती ग्रंथाची प्रस्तावना लिहित होते आणि तोच ग्रंथ नंतर त्यांनीच साकारला ज्याचं नाव होतं बौद्ध आणि त्याचा धम्म आणि त्याचीच प्रस्तावना हस्ताक्षरामध्ये 15 मार्च 1956 मध्ये त्यांनी स्वतःहून पूर्ण केली. आता खरं तर बाबासाहेब ग्रंथवेडे होते हे तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ही सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. पण परदेशात बाबासाहेबांचं ग्रंथवेड किती होतं याचा देखील एक किस्सा तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं. मुळातच परदेशामध्ये बाबासाहेबांना पुस्तकं घेण्याइतपत पैसे नसायचे. आता करायचं काय? मग त्यांनी ठरवलं जोपर्यंत लायब्ररी उघडी आहे तोपर्यंत वाचत बसायचं. लायब्ररी बंद झाली की ठीक आहे. मग ते सकाळी लायब्ररी उघडली की ते एकदा त्यात घुसायचे, ते लायब्ररीचा दरवाजा बंद करेपर्यंत वाचतच बसायचे. आता या दरम्यान त्यांना भूक देखील लागायची. मग करायचं काय? मग हळूच आपल्यासोबत त्यांनी पाव आणलेला असायचा. मग तो एखादा तुकडा इकडे तिकडे कोण आपल्याकडे बघत नाही ना, लायब्ररीयन पण बघत नाही ना, मग त्याची नजर चुकवून खाण्याचा प्रयत्न करायचा. एके दिवशी त्या लायब्ररीयननी त्यांना ही कृती करताना पाहिलं आणि मग मात्र त्या आंबेडकरांजवळ गेले आणि म्हणाले बाहेर बोर्ड काय लिहिलंय बघितलंय ना, येथे खाऊ नये, घाण करू नये, स्वच्छता राखा. ते म्हणाले चूक झाली, माफ करा. बाबासाहेब म्हणाले, ते म्हणाले नाही, अपराध झालाय, क्षमा करणार नाही, तुम्हाला शिक्षाही भोगावीच लागेल. त्यावेळी आंबेडकर म्हणाले ठीक आहे मी शिक्षा भोगायला तयार आहे, फक्त एक शिक्षा देऊ नका, माझ्यासाठी ग्रंथालय बंद करू नका, काही झालं तरी मला ग्रंथांपासून दूर करू नका, मी त्यांच्याशिवाय जगू शकत. आता हे सगळं ऐकल्यानंतर बाबासाहेबांचं पुस्तक प्रेम ग्रंथप्रेम पाहिल्यानंतर लायब्ररीयन सुद्धा हळहळला आणि त्यांनी एक शिक्षा सांगितली. ठीक आहे, पण एक शिक्षा तुम्हाला मान्य करावी लागेल की मी तुमच्यासाठी तुमचं जेवण आणत जाईल आणि ते जेवण तुम्हाला जेवावं लागेल. याला म्हणतात प्रेम आणि याला म्हणतात बाबासाहेबांचं ग्रंथप्रेम. म्हणून हे सगळे किस्से, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्यामागचं कारण इतकंच आहे की बाबासाहेबांनी जे काही केलंय आपल्यासाठी ना ते आपण विसरता कामा नये. आपण काय करतो माहितीये का? आपण फक्त आणि फक्त, म्हणून मी तो शेवटचा पॅरा ठेवलाय जो तुमच्यासाठी वाचणं फार गरजेचं आहे. केवळ जयंती, वाढदिवस, थोरा पुरुषांचे साजरे करणं यातच अडकून पडलोय आपण. पण या महान व्यक्तींनी, या महापुरुषांनी, या महामानवांनी आपल्यासाठी काय केलंय ना याचा विचारच आपण करत नाही. बाबासाहेबांचा 55 वाढदिवस होता, त्यासाठी खास अंक काढला. राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषाचा मान दिला जातो ही दुर्दैवी गोष्ट आहे असं आंबेडकरांनी त्यावेळी म्हटलं होतं. स्पष्टपणे म्हटलं होतं आंबेडकरांनी. भारताबाहेर केवळ महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पण भारतात मात्र अवतारी पुरुष आणि राजकीय पुरुष याचे जन्मदिवस पाळले जातात. व्यक्तिशः माझा वाढदिवस साजरा करणं मला मुळीच आवडत नाही. मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मला व्यक्तिपूजा, विभूतीपूजा कशी आवडू शकते? पुढारी लायक असेल तर त्याच्याविषयी प्रेम, आदर, भावना बाळगणे इथपर्यंत ठीक आहे, पण त्यावरच अनुयायींचं समाधान होणं गरजेचं आहे. पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा करणं योग्य नाही. म्हणून या ठिकाणी हा संदेश त्यांनी स्पष्टपणे आपल्या सगळ्यांना दिला. पण आजकाल काय झालं? आजकाल आम्ही फक्त महापुरुष, महामानव यांच्या जयंत्यांची वाट पाहतो, अवतार पुरुषांच्या जयंत्यांची वाट पाहतो. पण त्यांनी जे आपल्यासाठी करून ठेवलं, त्यांनी जे विचार आदर्श आपल्यासाठी दिले त्याचा विचार आपण करतच नाही. मग आम्ही मात्र
जयंती कशी धूमधडक्यात साजरी करता येईल एवढीच वाट पाहत. आंबेडकरांनी काय काय शिक्षण घेतलं, कशा परिस्थितीत शिक्षण घेतलं, कसा झगडा केला, कसा संघर्ष केला, हे मात्र आम्ही लक्षात ठेवत नाही. त्यांनी 32 शैक्षणिक पदव्या घेतल्या, 11 भाषा त्यांना अवगत होत्या, पण आम्हाला मात्र त्याच्यातली रितसर एक पदवी नीट सांगता येत नाही. आम्हाला त्यांनी जेवढ्या भाषा शिकल्यात त्यातली एक भाषा नीट बोलता येत नाही. त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं, जे विचार दिले, त्या विचारानुसार अजूनही आम्हाला वागता येत नाही. आंबेडकरांनी स्पष्ट म्हटलं होतं की व्यक्तिपूजेत अडकू नका, विभूतीपूजेत अडकू नका. पण आम्ही काय करतो, ही शिकवणच ज्यांनी दिली त्यांनाच आम्ही पूजेमध्ये अडकवलं. आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की व्यक्तिपूजा आणि विभूतीपूजा याला मला पूर्ण विरोध आहे आणि राजकीय नेते पुढाऱ्यांच्या जयंत्या तर अजिबात जन्मदिवस साजरेच केले जाऊ नये. पण आम्ही मात्र नेमकं उलट करतो. बर, जयंती साजरी करा याबद्दल काहीच म्हणणं नाही, पण ती करताना या महापुरुषांचे जे विचार आहेत, जे आदर्श नेमून त्यांनी दिलेले आहेत, ते देखील पाळणं गरजेचं आहे ना. तो आचार कुठे आहे? बघा ना, आता सध्या काय घडतंय, सध्याची परिस्थिती पहा. सध्या परिस्थिती फार वेगळी आहे. आता फक्त आणि फक्त जयंतीची वाट पाहिली जाते आणि मग सुरू होतो तो वेगळाच प्रकार. आले गणपती की सुरुवात. गणपती आल्यानंतर आपण गणेशोत्सव काळात सामाजिक प्रबोधनाचं भान जपलं पाहिजे आणि अनेक गणेश मंडळ जपतातही. पण गणपती आणताना आणि गणपती नेताना ज्या मिरवणुका निघतात त्यामध्ये काय काय घडतं हे सगळं आपण वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून पाहतो. पहिलं गाणं गजानना प्रथम तुला असं वगैरे एकदम मस्त छानपैकी चालतं आणि आणखी थोडा वेळ गेला, संध्याकाळ होत आली, मिरवणुकीची वेळ झाली की मग जे संचारतं ते काही औरच असत. मग डॉल्बी, डीजे, नुसता धूमधडाका आणि नाचकाम, याच्या पलीकडे काही नाही, फक्त नाचकाम चालतं. मग आले गणपती नाचा, आली शिवजयंती नाचा, आली आंबेडकर जयंती नाचा, आली रामनवमी नाचा, आली हनुमान जयंती नाचा, फक्त नाचा, ह्याच्या पुढे काय नाही. या नाचा करण्यात, या नाचकाम करण्यात आम्ही नासून गेलोय, अशी वाईट अवस्था आहे. बघा रस्त्यांवर कसा धिंगाणा असतो शिवजयंतीला. सुरुवात असते पोवाड्यांनी, छत्रपती शिवरायांचं गुणगान गाणारा पोवाडा, आणि नंतर संध्याकाळी फक्त धिंगाणा. काय गाणी. सकाळी ज्या शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकला जातो, ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा ऐकला जातो, आणि संध्याकाळी काय चालतं, उलाला उलाला, मुंगडा, खल्लास, काय गाणी आहेत. आणि त्यात नुसता धिंगाणा, बाकी काय नाही. हे मोठमोठे सगळे फ्लेक्स, फटाके, आतषबाजी, नाचकाम नुसतं. डॉल्बी, कुणाला त्रास होतोय कुणाला नाही काही विचार करत नाही आम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी पण तेच. सकाळी किती सुंदर गाणी, तुम्ही किती बी करावं हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला, आणि काय उत्तम गाणी. संध्याकाळी अरे मुळात चाललंय काय. हनुमान जयंतीला सुद्धा आता नाचतायत, रामनवमीला सुद्धा नाचतायत. म्हणजे फक्त आम्ही संधी शोधतोय की कधी डॉल्बी येते, तो डीजे डॉल्बीवाला कधी वाजवतोय आणि आम्ही कधी नाचतोय. अख्खा रस्ता त्या गुलालांनी माखलेला असतो, धूमधडाका नुसता. अरे नाव कुणाचं, जयंती कुणाची, आणि आम्ही करतोय काय. काय व्हायला पाहिजे यांच्या जयंतीच्या दिवशी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या जयंती दिनी काय व्हायला पाहिजे
किल्ले स्पर्धा व्हायला पाहिजे, वक्तृत्व स्पर्धा व्हायला पाहिजेत, व्याख्यानं व्हायला पाहिजेत, शिवव्याख्यानं व्हायला पाहिजेत. मिरवणुका कशा पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये निघाल्या पाहिजेत, वेशभूषा सोहळे. पण आमचं काय चाललंय? आम्ही फक्त भिंती उभ्या करतो रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्याच्या मध्येच आणि नुसता धिंगाणा घालतो आम्ही. ज्या छत्रपती शिवाजी राजांची शिकवण घेऊन तुम्ही आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात जगतोय राहतोय, तिथेच त्याच मिरवणुकीत मग नको त्या उद्योगांना सगळं बळ मिळतं. मग कोणी छेडछाड करतंय मुलीबाळींची, कोण दारू पिऊन नसतंय, कोण धिंगाणा घालतंय, कोण कोणाला मारतंय. आंबेडकर जयंतीच्या वेळी पण तेच. अहो काय आंबेडकरांनी शिकवण दिलेली आपल्याला? शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. पण आम्ही ते करतच नाही. स्पष्टपणे उल्लेख केलेला आंबेडकरांनी की व्यक्तिपूजा आणि विभूतीपूजेच्या नादी लागू नका, पण आम्ही ते पाळतच नाही. होऊ देत ना आंबेडकरांच्या पुस्तकांचं वाचन, होऊ देत ना वक्तृत्व स्पर्धा, निघू दे ना आंबेडकरांची शाही मिरवणूक. पण ते करायचं सोडून आम्ही उलाला उलाला खल्लास मुंगडा काय, आता मला काय फारशी काही माहित नाहीत. मी मुळात आपण करतोय काय? आपल्या पुढच्या पिढ्या थिरकतायत या असल्या फालतू गाण्यांवर. त्या दिवशी आंबेडकरांना अपेक्षित काय असेल? छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजीराजांना अपेक्षित काय असेल? थोर महापुरुषांना अपेक्षित काय असेल? अहो तिकडे हनुमान गदा घेऊन आहे मारुती मंदिर समोर आणि नाचकाम बाहेर पुढे चालू आहे. असं कधी घडणार? पण चुकून आलाच गदा घेऊन बाहेर तर पलटामुळे थोडी होईल, येस तुझा गल्लीत नाही थांबायचा. म्हणजे मुळात आपली परिस्थिती इतकी वाईट आहे की आता केवळ डॉल्बी डीजे सिस्टीम याच्या पिरियड आम्हाला काहीच माहित नाही. महापुरुषांच्या जयंत्या या अशा नाचकामात घालवण्यात अर्थ नाही. त्यांनी दिलेला आदर्श जो तुम्ही आम्ही एकमेकांनी जपायला हवा, सगळ्यांपर्यंत पोचवायला हवा, त्या आदेशासाठी आपण एकत्र व्हायला पाहिजे, एकत्र जगायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे. आम्ही फक्त रस्ते ब्लॉक करतो, फक्त नाचकाम करतो, या पलीकडे काही करत नाही. कसले शक्ती प्रदर्शन काय आहे? हा महापुरुष तुमचा, तो महापुरुष आमचा. अहो कधीपासून आपण महापुरुषांना जातीभेदामध्ये अडकवायला लागलो? 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभं करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे कुण्या एका जातीचे असू शकतील का? तुमच्या आमच्या सारख्या गोर गरिबांना, दलितांना, वंचित शोषितांना सगळ्यांना एकाच घटनेमध्ये बांधून स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश देऊन शिकवण्याची संधी प्राप्त करून देणारे आंबेडकर एका जातीचे असू शकतील का? कुठल्या जातीभेदात अडकलोय? अरे ज्यांनी उभं आयुष्य जातीभेदाचं निर्मूलन करण्यासाठी घालवलं, त्याच जातीच्या जाळ्यात आपण महापुरुषांना अडकवतोय. आणि मग त्यातून या सगळ्या राजकारण्यांचं फावतं, त्यांना बरोबर संधी मिळते आणि मग काहीतरी बरळायचं, एखादं वाक्य टाकायचं आणि सुरुवात. मग या नागपूर सारख्या दंगली घडतात, त्या मशिदीमध्ये कुठेतरी बॉम्बस्फोट घेतले जातात. काय चाललंय काय? अहो तुमच्या आमच्या मनात कधी एकमेकांच्या सोबत, कधी एकमेकांच्या विरोधात, आणि जातपात हा विषय कधी येतो? अहो पंक्तीला बसल्यानंतर तू कुठल्या जातीचा असं का, 2च जिलबे वाढ, तू कुठल्या 5 जिलब्या वाढ, असं कधी होतंय का? गेला तो जमाना. या सगळ्या नेत्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, आयुष्य खर्ची पाडलं, तुम्हा आम्हाला एकत्र जगवण्यासाठी. स्पष्ट म्हटलेलं आहे, नाही सत्य परो धर्म. हा सत्याच्या पलीकडे कुठलाच धर्म नाही. मानव ही जात आणि मानवता हा धर्म, याच्या पलीकडे दुसरा कुठलाही धर्म या जगात अस्तित्वात नाही. आणि जो सत्याची शिकवण देतो, मानवतेची शिकवण देतो आणि त्या शिकवणीला धरून राहतो, तो धर्म. मग धर्म काय धरायचं ते बघ. काय चाललंय आज? अमुक तमुक जातींमध्ये भेद, अमुक तमुक जातींमध्ये भांडणं. अरे केव्हापासून महाराष्ट्राला सुसंस्कृत विचारांचा वारसा लाभला? राजकीय संस्कृती आपली एवढी बळकट
काय केलं आपण? नुसतेच नावं घ्यायची जयंतींच्या दिवशी, रंग सुद्धा वाटून टाकले आम्ही. हिरवा तुमचा, भगवा आमचा, पिवळा तुमचा, निळा तुमचा. अरे कुठून आलंय हे सगळं? निसर्गाने बहाल केले तुम्हा आम्हाला सगळ्यांना. एक काळ होता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, वर्णभेद आणि जातीभेदात अडकणारी आपली सगळी ही जाती व्यवस्था अहो कधीच उलमळून पडली. आता सगळे आपण एक आहोत. प्रत्येकाच्या सुखदुःखात जातो, खांदा द्यायला जातो, खांद्याला खांदा लावून लढायला पण जातो आपण. एवढं सगळं करत असताना देखील आपण असल्या या नको त्या फालतू गोष्टींच्या नादी लागलोय. क्षणिक कुणाला तरी काहीतरी फायदा व्हावा यासाठी. अहो काय ऐकलं पाहिजे आणि काय नाही किती स्पष्ट सांगितले संतांनी. सारतेची घ्यावे, असारते जाणून त्यागावे. हे वाईट आहे, कळलंय, त्याग कर. हे चांगलं आहे, घे, आत्मसात कर. एवढी उत्तम शिकवण दिलेली आपल्याला असताना सुद्धा आम्ही महापुरुषांच्या विचारांचा जागर करायच्या ऐवजी आम्ही नको त्याचा डॉल्बी वाजवून गजर करत बसलोय. आणि यामध्येच आम्ही अडकून पडलो. याच्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे. आणि ते कधी पडणार? किती वर्ष आपण याच गोष्टींमध्ये अडकून पडणार? अहो आंबेडकर सर्वांचे, छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे, छत्रपती संभाजीराजे सर्वांचे. सगळ्यांना संघटित करून एकत्र केलं त्यांनी तुम्हाला आम्हाला. संघर्ष शिकवला, लढायला शिकवलं, स्वतः आत्मसात करून दाखवलं. आणि आम्ही मात्र नको त्या जातीपातीच्या भानगडीत अडकून पडलो. हिंदू मुसलमान कुठेतरी काहीतरी बघायचं, काय कसलं काय माहिती की आपल्याला. अहो रमजान ईद आली की आम्ही जाऊन तिथं त्यांच्याच घरात शिरखुर्मा खातो आपण. आणि इकडे दिवाळी आली की तेच आपल्या घरात येऊन फराळ खातात. आणि कसलं काढताय राम रहीम? सगळे एकच आहे. राम एक, रहीम एक, कोणी वेगळं नाही इथं. पण जरा कुठं जातीपातीच्या नावानं कुरापत निघाल्या आणि एकमेकांच्या अंगावर तलवारी उगरल्या आणि समजायचं ह्यानी याचा शिरखुर्मा खाल्लेला आणि ह्यानी याचा लाडू खाल्लेला, हेच दोघे एकमेकांच्या समोर आहेत. समजायचे राम रहीम म्हणून घेण्याच्या लायकीचेच नाहीत. हे माणसंच नाहीत. मग जातीभेदावरून एकमेकांच्या समोर उभे राहता तुम्ही. कसली जात? जाताना जात त्याला म्हणतात जात. कधी विझणार ही जातीभेदाची वात? सळसळत असेल तुमच्या हृदयात मानवता धर्माची पात, तर एक ना एक दिवस जरूर होईल या जातीभेदाचा निपात. त्यासाठी आम्ही झगडलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र गुण्या गोविंदानं राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी शिकलं पाहिजे, सुशिक्षित व्हायला पाहिजे, मोठं व्हायला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. आंबेडकरांनी जेवढी पुस्तकं वाचली, जेवढ्या डिग्र्या घेतल्या ना, तेवढी तर आपली पात्रता नाही. त्यांचं एक सुंदर वाक्य, अतिशय उत्तम, ते वाक्य मी तुम्हाला ऐकवतो. आणि अर्थात मी आता शेवटाकडे आलेलो आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय स्वतःच्या बाबतीत, आंबेडकर ही अशी शिळा आहे की जी आपल्या मार्गातून रेतभर सुद्धा, रत्तीभर सुद्धा हलणार नाही. कारण ही अशी शिळा आहे जी तलावात असो किंवा समुद्रात असो, कोणतंही पाणी या शिळेला वाहून नेहून बुडवू शकणार नाही. एवढी त्यांची ताकद. स्वतः म्हणालेत, एवढं शिकून सुद्धा उच्च विद्या विभूषित असताना देखील ज्ञानसागरात, मी ज्ञानाच्या सागरात गुडघाभर पाण्यात फक्त बुडालोय, असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आम्ही जरा काय थोडंफार कुठं काय ज्ञान मिळालं, एखादी पदवी मिळाली, तर घराला पाटी लावतो आपण भली मोठी, की बघा आमचं केवढं ज्ञान आहे म्हणून, आम्ही किती शिकलोय, सवरलोय. मला हेच तुम्हाला शेवटी म्हणायचंय. थोडक्यात आयुष्यात एखाद दुसरी पदवी आपण काय मिळवली, तर आम्ही आपल्या घराच्या दारावर त्या पदवीची भली मोठी पाटी लावतो आणि बघा आम्ही किती शिकलोय म्हणून आयुष्यभर टेंबा मिरवतो. पण समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्यांनी जेवढ्या पदव्या मिळवल्या, त्या शैक्षणिक पदव्यांच्या पाट्या दारावर लावल्या, त्यावेळी लावल्या असत्या, तर त्यांचं दार कुठलं हे तरी कळलं असतं का? म्हणून मला इतकंच म्हणायचंय, आंबेडकरांनी जे काही शिक्षणाने पदवी घेतल्या, त्यातल्या काही मोजक्याच पदव्या फक्त आहेत ज्या आम्ही ऐकल्या, ज्या ऐकल्याही नसतील त्याही तुम्हाला ऐकून दाखवतो. आणि अर्थातच आता मी शेवटाकडे येतोय. प्राथमिक शिक्षण प्रतापसिंह हायस्कूल सातारा, माध्यमिक शिक्षण एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई,
BA अर्थशास्त्र व राज्यशास्त्र बॉम्बे युनिव्हर्सिटी, MA कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क, PhD कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क, MSc लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, बार ॲट लॉ ग्रेज इन लंडन, DSc लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, LLD कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क आणि डिलीट उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद. 32 शैक्षणिक पदव्या आणि 11 भाषा वाचता बोलता येतील एवढं ज्ञान ज्या व्यक्तीकडे, ज्या महामानवाकडे होतं, त्या महामानवाचा आदर करणं, त्या महामानवाच्या जयंती दिवशी त्यांनी केलेल्या कार्याचं स्मरण करणं हे कर्म प्राप्त आहे. आता काही उपटसुंब समाजकंटक या महापुरुषांचे पण अनादर करायला त्यांनी लागलेले आहेत, बरळलेले आहेत. बघितले आपण काही माणसं, त्यांची नावं घेण्याची सुद्धा म्हणजे लायकी नाही त्यांची. कोणी छत्रपती संभाजीराजांबद्दल अनुद्गार काढताय, कोणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढताय, कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अनुद्गार काढताय. पण ही असली सगळी पिलावळ ही वेळीच ठेचून काढायला पाहिजे, यांचा काहीच उपयोग नाही. पण मला इतकंच म्हणायचं, कुणी कितीही करू देतो, कुणी कितीही, जे या महापुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे, जे या महापुरुषांनी आदर्श घालून दिलेला आहे, तो आचरणात आणणं हे आपलं काम आहे. या पलीकडं दुसरं कुणीही काही बोलू नये. म्हणून मला इतकंच म्हणायचंय जाता जाता, त्यांनी या एवढ्या सगळ्याच्या पदव्या मिळवल्या. या पदव्या पाहता कुणीही किती वादग्रस्त बोलू देत, पण सूर्यप्रकाशात काजव्यांनी चमचमण्यासारखंच आहे, ह्याच्या पलीकडे काय नाही. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे विपुल ज्ञान म्हणजेच काय, कुठं पौर्णिमेचा चंद्र आणि कुठं सतकोर चंद्रकोर अशी म्हणायची. म्हणून मला इतकंच म्हणायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण, भारतरत्न, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचा, शोषितांचा, वंचितांचा कैवारी, संघर्ष करणारी थोर विभूती अशा व्यक्तिमत्वाला अभिवादन करतो. आणि ही जयंती म्हणजेच हा उत्सव त्यांच्या आदर्श विचारांनी महोत्सव व्हावा एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.